दादाच्या मला पण मठात आलेला, तर पण तुम्ही नक्की शेअर करा ना जर करू शकता हो. आता तर. मी काय केलं ना मॅम, माझ्या मिस्टरांची ना ट्रान्सफर झालेली. त्यांची ट्रान्सफर झालेली जयपूरला. ट्रान्सफरची त्यांची कंडिशन अशी होती की फॅमिलीला नाही घेऊन जायचं. हम्म. त्यांनी मला ऑफिसमधनं फोन केला की मी त्या जयपूरच्या पेपर्स वरती सही करतो. तर मी म्हणलं आज आता बाबा बुधवार आहे, निदान एक दिवस थांब, गुरुवारी तर कर, त्याच्यात नाही काहीतरी चांगलं निघेल कदाचित. मला म्हणायचे अगं तू वाशीत सुद्धा गाडी नीट चालवत नाही, दादर पर्यंत तू कशी कार येणार आहे. तर मी त्यांना म्हणायचे हे बघ, ते स्वामी मला बोलवतात, ते माझा त्यांच्यावर विश्वास आहे, तुझा माझ्यावर विश्वास असला तर गाडीत बस, नाही तर मी जाऊन मला काही प्रॉब्लेम नाही. परत आले. असं मग दर रविवारी सुरू झालं माझं. जो 11 का 16 रविवार झाली सुरुवातीपासून. पण त्यांनी म्हणजे त्याचे जे बॉस आले होते त्यांनी याला सांगितलं की मी तेरे लिए पुन्हा ट्राय कर रहा हूं. मी जयपूर पेक्षा पुणे बरं आहे, निदान वीकेंड तरी किंवा असे आपण येऊ जाऊ शकतो. मग नंतर त्यांनी पुण्यालाही नाही सही करू दिली. आम्हाला बोलले 2-3 दिन रुक के जाओ तुम लोग थोडंसं. कुछ नाही होत. लिटरली त्या माणसाने कुठून कुठून काय केलं आम्हाला आतापर्यंत माहिती नाही. पण त्यांनी ह्यांची ट्रान्सफर सुद्धा कॅन्सल केली. उलट चांगलं डिपार्टमेंट पण मिळालं आणि प्रमोशन पण राहिलं. सो मी जातच राहिले मठामध्ये, सांगते तुम्हाला मॅम.